प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या 3 जुलैच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हाला 2 भयंकर धक्के बसणार आहेत. तर झालंय असं, पहाटे पहाटे सायलीला घंटीचा आवाज येतो आणि कल्पनाताईंना सुद्धा. त्या उठून बसतात आणि विचार करतात, बापरे, एवढ्या सकाळी सकाळी कोण पूजा करतंय बरं. सायली विचार करते, आई तर एवढ्या लवकर देवपूजा करत नाही. आणि कल्पनाताई विचार करतात, सायली एवढ्या लवकर का देवपूजा करते. आता सगळेजण उठून खाली आलेत, तर अगं बाई, हा सवळं बिवळं नेसून पूजा करतोय. सायली विचार करते, अरे वा, यांनी गुड बॉय व्हायचं तर मनावरच घेतलंय. गुड बॉय काय, अति गुड बॉय झालाय अर्जुन. आता कल्पनाताई येतात आणि बघतच राहतात अर्जुनला. ही अस्मिता येते आळस देत आणि म्हणते, मम्मा अगं काय पहाटे पहाटे. कल्पनाताई असं दाखवतात अस्मिताला आणि अस्मिता अर्जुनकडे बघतच राहतीये. चैतन्य, अश्विन सगळ्यांच्या झोपा उडवल्यात अर्जुनने. आजचा भाग इतका जबरदस्त आहे ना प्रेक्षकांनो, तुम्ही बघतच राहा फक्त. अस्मिता म्हणते, मला चिमटा काढा ना, मी हे काय बघते. अश्विन जोरात चिमटा काढतो तिला. ती ओरडते. मग अश्विन म्हणतो, अरे बापरे, दादा खरंच पूजा करतोय. चैतन्य म्हणतो, बरं झालं मी इथे राहायला आलो, नाही ते हे ऐतिहासिक दृश्य मला बघायलाच नसतं मिळालं. कल्पनाताई म्हणतात, अगं बाई, मला पण हे दृश्य पहिल्यांदाच बघायला मिळतंय. आता देवाची नक्की कृपा होणार आमच्या घरावर. आता हा पठ्ठ्या मस्त आरती विरती करून नमस्कार वगैरे करतोय देवाला आणि आता या सगळ्यांकडे बघतोय. हे सगळे बिचारे हात जोडून उभे. अर्जुन त्यांच्याकडे बघतोय आणि हे सगळे असे अर्जुनकडे एकटक बघतायत. अर्जुन म्हणतो, हे काय चाललंय तुमचं. सूर्य डोक्यावर आलाय आणि अजून तुम्ही अंथरुणामध्ये लोळताय. उशिरापर्यंत असं झोपायचं नसतं, तब्येतीसाठी चांगलं नसतं ते. आता ही अस्मिता म्हणते, मला तर वाटतंय तुझीच तब्येत बिघडली आहे. हे अश्विन, याला चेक कर ना, याला ताप बिप तर नाही ना आलाय. मग अर्जुन म्हणतो, नाही नाही, अजिबात ताप वगैरे नाही आलेला मला, असं सकाळीच पूजा करून मला फ्रेश फील होतंय. कल्पनाताई म्हणतात, अरे अर्जुन, अरे काय चाललंय काय तुझं. सायली म्हणते, आई चांगलंच आहे ना, सकाळच्या देवप्रहरी अशी पूजा केली की मन आणि शरीर दोन्हीही शुद्ध राहतं आणि वातावरण पण प्रसन्न राहतं ना घराचं. कल्पनाताई म्हणतात, सायली तू अगदी बरोबर बोलतेस बघ. मी जेव्हा लग्न करून या घरी आले ना, तेव्हा मला देवपूजेची सवय नव्हती. मला प्रतिमाने ही सवय लावली. अगं ती पण अशीच म्हणायची, रोज पहाटे उठून पूजा केली ना की घरातल्या सगळ्यांवर देवांची कृपा राहते. ती पहाटे सगळ्यांना आंघोळ करून आरतीसाठी उभी करायची. तिच्या धाकाने सगळेजण करायचे सुद्धा. आता हा अर्जुन पण हसायला लागतो. मग अश्विन म्हणतो, तसं आता सायली वहिनीच्या धाकाने आपण पूजा करणार आहोत बाबा. कल्पनाताई म्हणतात, सायली तुझ्यामुळे आज दिवस छान जाणार आहे बरं का. अर्जुन म्हणतो, ए हॅलो हॅलो, अरे आज सकाळी लवकर उठलो मी, पूजा केली मी, तुम्हा सगळ्यांना आणलं मी आणि या सगळ्याचं श्रेय माझ्या बायकोला देताय तुम्ही. आता सगळेच हसायला लागतात याला. तर हा होता पहिला धक्का. पण आता दुसरा धक्का काय आहे तो बघतच राहा प्रेक्षकांनो. आता हे रविराज नाश्ता करायला बसलेत. सुमन त्यांना म्हणत असते, भाऊजी भाऊजी अहो घ्या ना थोडे 2 घास खाऊन, असं उपाशी राहिल्यानं कसं होईल. मग हे रविराज म्हणतात, नाही मला भूक नाही आहे. पण काय रे नागराज, घरातल्या सगळ्यांनी नाश्ता केला ना. नागराज म्हणतो, सगळ्यांनी, अरे एक जण सोडलं तर आपण सगळे इथेच आहोत ना. मग लगेच सुमन म्हणते, मी तन्वीला बोलावून आणते. रविराज म्हणतात, नाही नाही काही गरज नाही आहे, तिला काही बोलवू नका. बाकी सगळं करण्यासाठी चांगला तल्लक मेंदू आहे तिचा, लागली तिला भूक येईल खुद खाली ती. सुमन म्हणते, भाऊजी अहो तन्वीने काही खाल्लं नाहीये रात्रीपासून, अशाने ती आजारी पडेलो. तुम्ही तिच्याशी काही बोलू नका हवं तर, पण मी तिला बोलवून आणते खाली, तिच्या पोटात जायला हवे ना 4 घास तरी. आलेच मी भाऊजी. आता ही जाते बोलवायला तन्वीला. तन्वी अगं नाश्त्यासाठी चल. इकडे तिकडे बघते तर तन्वी गायब. प्रेक्षकांनो, प्रियाने काय मूव फेकली आहे त्या महिपत आणि साक्षीवर, जबरदस्त. पण आता अगं बाई, हा स्वयंपाक घरात पण घुसलाय अर्जुन. सगळ्यांना आवाज देतो, मम्मा अश्विन लवकर या खाली. अरे कोणाला तब्येतीची काळजी नाही का, वेळेवर नाश्ता करायचा असतो. आता ही विमल येते आणि म्हणते, अहो दादा थांबा ना, मी वाढते तुम्हाला. आता लगेच हा म्हणतो, अगं आज जा आणि सगळ्यांसाठी नाश्ता घेऊन ये. विमल सायलीकडे बघतीये, सायली विमलकडे. अर्जुन म्हणतो, विमल इकडे इकडे पटकन ये. तू आज उशिरा उठलीस ना विमल. अगं मी सकाळी पूजा केली, आज तू नव्हतीस तिथे. म्हणजे हे स्वतःचं कौतुक चाललंय बरं का सांगणं विमलला. अगं विमल निदान पाया तरी पडली का, अर्जुन तिला म्हणतोय. विमलला काही कळे ना काय बोलावं. अर्जुन म्हणतो, अगं पडलीस का पाया, जा जा पाया पडून ये. अगं देवाला पाया पडल्याशिवाय किचनमध्ये यायचं नसतं, जा 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 लवकर पाया पडून ये. विमलला कळलं पाहिजे ना याने पूजा केली म्हणून. असो तर आता इकडे सुमन सांगते, अहो भाऊजी तन्वी घरात नाहीये. आता
रविराज म्हणतात अगं बाथरूममध्ये असेल. सुमन म्हणते नाही नाही कुठेच नाही आहे ती. मग हा नागराज विचार करतो चला पक्क्याला दिलेलं काम त्याने चोख केलेलं दिसतंय. रविराज म्हणतात थांबा मी फोन करून बघतो तिला. मग ही सुमन म्हणते मी गार्डनमध्ये जाऊन बघते. रविराज कॉल करत असतात प्रियाला पण तिचा कॉल लागतच नाही आहे. लगेच नागराज म्हणतो दादा अरे मला फार काळजी वाटते रे तन्वीची. तू ना इतकं ओरडायला नको होतंस रे तिला. कुठे गेली असेल ती. सुमन येते पळत पळत आणि म्हणते भाऊजी अहो तन्वी गार्डनमध्ये पण नाही आहे. नागराज म्हणतो थांबा थांबा मी कॉल करून येतो तिला. मग आता रविराज म्हणतात की ती कुठल्या मैत्रिणीकडे वगैरे जाणार होती का सकाळी. सुमन म्हणते नाही हो भाऊजी रात्रभर रडत होती ती. काय म्हणायचं बाई या पोरीला आता. बिचारे रविराज त्यांच्या जीवाला चांगलाच घोर लागलाय. काय ती प्रिया पण विचित्र आहे नाही पण तिने काय केलंय ते बघत राहा प्रेक्षकांनो पुढे. तर आता पुन्हा अर्जुनचा सीन दाखवलाय. सगळेजण नाश्त्याला आलेत. अस्मिता म्हणते अरे बापरे हा आपल्या आधी इथे हजर झालाय आणि नाश्ता पण करतोय. अश्विन म्हणतो मला तर कन्फर्म वाटतंय बॉडी चेकअप करायलाच हवं याचं. लगेच अर्जुन म्हणतो अरे सकाळी लवकर उठून वेळेवर आपली आपली कामं करायला पाहिजे. चैतन्य म्हणतो सकाळी लवकर काय उठतोय हा आणि नाश्त्यासोबत फिलॉसॉफी फ्रीमध्ये देतोय हा. कल्पनाताई म्हणतात ही सगळी आपल्या सायलीची जादू आहे. तेवढ्यात ना अर्जुनला ऑफिसचा कोणाचा तरी कॉल आलाय. आता ही सायली त्याच्याकडे असो बघायला लागते. तो फोनवर बोलत असतो हो हो सगळे पेपरवर्क वगैरे मी सांगतो तुम्हाला कधी करायचं काय करायचं. सायली जेव्हा त्याच्याकडे बघते तेव्हा हा तिच्याकडे बघतो आणि मग लगेच म्हणतो सरोदे किती वाजलेत आता. 10 वाजलेत ना. आता सध्या माझा फॅमिली टाईम आहे आणि मी नाश्ता करतोय माझ्या फॅमिलीसोबत बसून आणि नाश्ता नेहमी एक आता त्याला एकाग्रता शब्द बोलता नाही येते पण मग आता तो इंग्लिशमध्ये बोलून जातो. हां कॉन्सन्ट्रेशननी नाश्ता करायचा असतो. 10 नंतर बोलूया आता सरोदे ऑफिस वर्कमध्ये ऑफिस टाईममध्ये. हो 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 ठेवतो फोन मी. सायली हसायला लागते. अर्जुन म्हणतो मी आता ना फोनच स्विच ऑफ करून टाकतो. चैतन्य म्हणतो अरे बाबा आपल्याला क्लायंट्सचे कॉल येतात. मग लगेच अर्जुन म्हणतो अरे चैतन्य हा आपला फॅमिली टाईम आहे ना. ऑफिस टाईम ऑफिसमध्ये गेल्यानंतर आता सध्या नाश्ता करायचा. हां नागराज बाहेर आल्यावरती त्या पक्क्याला फोन करतो ज्याने तिच्यावर हमला केला ना प्रियावर त्याला. तो म्हणतो पक्क्या शाबास भारी काम केलंयस तू. काय आहे कुठे ती आता. मग लगेच तो पक्क्या तिकडनं म्हणतो अरे बाबा मी काहीच केलेलं नाहीये. नागराज म्हणतो म्हणजे अरे तूच तिच्या खोलीतून घाबरून पळून गेलास का. अरे मूर्खा पण ती कुठे आता. अरे बिंडोका कुठे ती सांग लवकर. आता नागराजला रविराज आवाज देत असतात ए नागराज इकडे ये. आता नागराज म्हणतो तुझ्याशी नंतर बोलतो मी बावळट कुठला. आता नागराज विचार करतोय बापरे प्रियाने दिलेली धमकी ती खरी तर करून दाखवणार नाही ना. डेंजरस पोरगी आहे ती. आणि आता रविराजांना म्हणतो आलो आलो दादा आलो. आता रविराजांना विचारतो काय काय झालं दादा सापडली का तन्वीचा काही पत्ता लागला का. रविराज म्हणतो नाही ना. अरे तिच्या मैत्रिणीचा वगैरे नंबर आहे का तुझ्याकडे. नागराज म्हणतो नाही माझ्याकडे नाहीये सुमनकडे असेल. सुमन तू बघ बरं एखाद्या मैत्रिणीला फोन लावून बघ. रविराज म्हणतात आपण ना कोणाला फोन करायच्या आधी पार्कमध्ये वगैरे जाऊन बघू जवळपास ती कुठे फिरायला गेली असेल तर. नागराज म्हणतो हो चालेल दादा चल चल जाऊयात आपण लवकर. आता इकडे पुन्हा एकदा अर्जुनचा सीन दाखवलाय त्यांनी. अर्जुन म्हणतो मी वेळेवर उठलो त्यामुळे माझा नाश्ता वेळेवर झाला आणि आता मी ऑफिसला सुद्धा वेळेवर जाणार आहे. मी आलोच हां पाणी पिऊन. आता अस्मिता म्हणते हा बावळट आहे का इथेच आहे ना पाणी. हा किचनमध्ये कशाला गेलाय पाणी प्यायला. मग चैतन्य म्हणतो किचनमध्ये सायली वहिनी आहेत ना. मग अश्विन आणि चैतन्य दोघंही चिडवायला लागतात. अर्जुन मुद्दाम सायलीकडे जातो आणि म्हणतो इथे पाण्याचा ग्लास होता ना. आता सायली त्याच्या हातात पाण्याचा ग्लास देते. मग आता अर्जुन हळूच तिला म्हणतो मला गुड बॉय व्हायला जमतंय ना. मग सायली हळूच हसते आणि म्हणते हो अगदी जमतंय. मी आता आईला सांगणार आहे तुमची हनुवटी पकडून तुम्हाला छान भांग पाडून द्या आणि तुमच्या खिशाला त्रिकोणी रुमाल लावा आणि तुम्हाला शाळेत पाठवा. असं बोलून ही हसायला लागते. पण अर्जुन तिला गोड विचारतो तुम्ही चिडणार नाही ना माझ्यावर आता. तुम्ही जेव्हा चिडून माझ्याकडे असे डोळे मोठी करून बघता ना तेव्हा मला खरंच खूप भीती वाटते हो सायली. सायली हसते आणि म्हणते नाही चिडणार हां. तुम्ही जर अशी स्वतःची काळजी घेतली तर नाही चिडणार. मग आता अर्जुन हसतो आणि म्हणतो बरं ठीक आहे निघतो मी आता हां येतो. मग सायली त्याला जाता जाता म्हणते एकाग्रता नाश्ता नेहमी एकाग्रतेने करायचा असतो. अर्जुन म्हणतो हां कळलं आता नोटेड. आणि आता पुन्हा एकदा जाता जाता देवाकडे बघतो. खरं तर खूप चांगल्या वाईब्स आहेत ह्या. सकाळी लवकर उठायलाच पाहिजे. ती पण उठते की नाही सकाळी तुम्हाला लवकर रिव्ह्यू द्यायला. असो तर अर्जुन त्यांच्या घरातल्या अंबाबाईकडे बघतो आणि म्हणतो मी सकाळी लवकर उठल्यावर मिसेस सायली इम्प्रेस होणार हे मला माहिती आहे. मी कधी नव्हे ते तुझ्याकडे आलो फक्त मिसेस सायलींसाठी. आणि पुन्हा एकदा डोळे बंद करून देवाला नमस्कार करतो तो. आता अश्विन आणि चैतन्याला म्हणतो अरे अश्विन चैतन्य हे बघा नाश्ता एकाग्रतेने करायचा असतो आणि ए चैतन्य तू एकाग्रतेने नाश्ता संपव आणि फटाफट ये मी गाडीत वाट बघतोय तुझी.
सायली हसायला लागते आणि सगळेच जण हसायला लागतात. आता सायली जेव्हा किचनमध्ये जाते तेव्हा कल्पनाताई तिच्या मागे मागे जातात आणि म्हणतात, अगो सायली तू अर्जुन, अगो काय जादूची कांडी फिरवलीस तू त्याच्यावर, एका दिवसात एवढा बदल त्याच्यामध्ये. सायली म्हणते, अहो काही नाही हो आई, काल मी कॉफी पिण्यावरनं ओरडले ना त्यांच्यावर, म्हणून जरा आज अति करून दाखवताय, इतकंच. जास्ती सुधारलोय असं दाखवताय, पण हे काही 2 दिवसाच्यावर टिकणार नाही बरं का. तेरड्याचा रंग 3 दिवस. तुम्ही ओळखता की नीट ह्यांना? मग आता कल्पनाताई हसतात आणि म्हणतात, हो ग बाई चांगली ओळखते, पण खरं सांगू का, माझ्यापेक्षा जास्ती तू ओळखायला लागली आहेस त्याला. खरंच सायली खूप छान वाटतंय आज. आता त्या मायेने तिच्या चेहऱ्यावर हात फिरवतात. छान वाटलं ना प्रेक्षकांनो आजचा रिव्ह्यू ऐकायला? नक्की लाईक करून टाका आणि चॅनलही सबस्क्राईब करा ज्यांनी नसेल केले त्यांनी. तर खरा धक्का आता पुढे. हा मैपत आणि साक्षी दोघं विचार करत असतात. म्हणजे मैपत म्हणतो, काय हा पक्या, त्या पट्टीनं चाकू दाखवला आणि घाबरून पळून गेला तो. तर आता लगेच साक्षी म्हणते, अण्णा तुम्ही बसले काय स्वस्त, ती प्रिया डोईजड झाली आहे आपल्याला, डोईजड. तेवढ्यात आता साक्षीला आणि मैपतला प्रियाचा व्हिडिओ मेसेज आलाय. आता साक्षी म्हणते, अण्णा प्रियाचा मेसेज आहे, कसला तरी व्हिडिओ पाठवलाय तिने. मैपत म्हणतो, बघू बघू दाखव बरं. आता प्रियाने व्हिडिओ पाठवलाय आणि त्यात काय बोलते ती ऐका. प्रिया व्हिडिओमध्ये बोलत असते, नमस्कार, मी तन्वी रविराज किल्लेदार. मी हा व्हिडिओ करते कारण मला ना साक्षी शिखरे आणि मैपत शिखरे या दोघांपासनं माझ्या जीवाला धोका आहे. मला आयुष्यातून उठवण्यासाठी त्यांना साथ देत आहे माझे सख्खे काका नागराज किल्लेदार. या तिघांना मी नकोशी आहे कारण मी वात्सल्य मर्डर आश्रमची एकमेव आय विटनेस आहे. साक्षी मैपत एकमेकांकडे बघतच राहताय. प्रिया त्यात म्हणत असते की साक्षीने खून केलाय, मधुभाऊने नाही खून केलाय, साक्षीनेच विलासचा मर्डर केलाय, हे मी माझ्या डोळ्याने बघितलंय. मैपत आणि साक्षीला घाम फुटलाय. आता प्रेक्षकांनो आता इकडे रविराज घरी आलेत असं दाखवलंय त्यांनी. आणि आता सुमन म्हणते, काय झालं तन्वी नाही भेटली का? रविराज म्हणतात, नाही न ग, सगळीकडे बघितलं आम्ही, ती कुठेच नाहीये. आसपासच्या लोकांना पण विचारलं पण त्यांनी नाही बघितलंय तिला सकाळी. अगं सुमन तुझ्याकडे तिच्या एखाद्या मैत्रिणीचा नंबर आहे का? रविराज बिचारे हैराण झालेत आता. मग आता सुमन म्हणते, हो एकीचा आहे माझ्याकडे. आता तेवढ्यात या नागराजला सुद्धा प्रियाचा व्हिडिओ मेसेज आलाय. नागराज म्हणतो, मी आलोच हं दादा. आता तो मुद्दाम तो फोन घेऊन बाहेर गेलाय प्रियाचा मेसेज ऐकायला आणि सेम टू सेम व्हिडिओ मेसेज तिने नागराजला पण केलाय. आणि प्रेक्षकांनो तिसरा धक्का तुम्हाला उद्या मिळणार आहे कारण तिने हाच व्हिडिओ मेसेज अर्जुनला केलाय असं त्यांनी प्रोमोमध्ये तरी दाखवलंय. पण माझा असा अंदाज आहे प्रिया अर्जुनला हा व्हिडिओ नाही पाठवणार, ती कुठला तरी वेगळाच व्हिडिओ पाठवेल अर्जुनला. पण त्यांनी आपल्याला सस्पेन्स वाढवायसाठी जरा वेगळंच दाखवलंय. तर प्रियाने सेम टू सेम व्हिडिओ मेसेज या नागराजला पण पाठवलाय की माझे काका या सगळ्यामध्ये साथ देत आहेत म्हणून या मैपतला आणि साक्षीला. प्रिया व्हिडिओमध्ये म्हणत असते, माझ्या काकाने मला धमकवलं, मी या तिघांच्या जाळ्यात अडकले, मला वाचवा, मी मधुभाऊंच्या विरुद्ध खोटी साक्ष दिली आहे, मला हे गिल्ट सहन होत नाहीये, मला माफ करा, मी माफीची साक्षीदार व्हायला तयार आहे. सेम टू सेम मेसेज मैपत ऐकतोय आणि साक्षी ऐकते आणि सेम टू सेम मेसेज नागराज सुद्धा ऐकतोय. तर नागराज ते बघतोय व्हिडिओ. आता त्यामध्ये प्रिया पुढे बोलते की मैपत आणि साक्षी हे दोघंही मोठे गुंड आहेत, मला वाचवा त्यांच्यापासनं. 14 वर्षापूर्वी आमचा कार ॲक्सिडेंट झाला, त्यामध्ये माझ्या आई मृत पावली, तर माझ्या आईला सुद्धा या मैपतनेच मारलं आहे, मला सगळं माहिती आहे, मला वाचवा, मला आयुष्यातून उठवण्यासाठी माझे सख्खे काका त्यांची साथ देत आहेत, नागराज किल्लेदार. आता नागराजचे धाबे दणाणले आहेत. पुन्हा ती सांगत असते व्हिडिओमध्ये, मी गप्प बसावं म्हणून मैपत आणि साक्षीने मला पैसे देऊ केलेत, माझ्या काकाने मला फसवलंय, मला माफ करा, मला वाचवा असं तिने सतत सांगितलंय व्हिडिओमध्ये. मी माफीची साक्षीदार व्हायला तयार आहे. आता नागराजला पण घाम फुटला. तर इकडे हा पठ्ठ्या अर्जुन सगळं पुटुपुटू आवरत असतो. आज हा घोरणार आहे झोपताना. प्रेक्षकांनो इतका थकलाय बिचारा. आता सायली आल्यावर सायलीला विचारतो, मी आज सगळं बघा ना, मी सगळं आवरून ठेवलंय सायली, सो एक मिनिट हा. आता तो पेन घेतोय आणि पेन सायलीच्या हातात देतोय आणि म्हणतोय, आता या गुड बॉयला या सगळ्यासाठी काय मार्क्स मिळणार आहेत? मग आता सायली विचार करते, गुड बॉयने नक्की काय काय केलंय हे तरी बघू द्या ना मला. अर्जुन आता खूप उत्सुकतेने तिच्याकडे बघतोय. आणि प्रेक्षकांनो इथेच त्यांनी हा रिव्ह्यू आज पूर्ण केला आहे.
तर इकडे रविराज कोणाला तरी कॉल करत असतात. तन्वी आली का तिकडे, तिचा काही फोन बिन आला होता का, ते खूप परेशान आहेत बिचारे, टेन्शनमध्ये आहेत. आता अर्जुन स्टडीमध्ये असतो तेव्हा त्याला तन्वीचा व्हिडिओ मेसेज येतो आणि तो सगळ्यांना खाली बोलवतो आणि म्हणतो बघा बघा तन्वीचा मेसेज आलाय, मला व्हिडिओ पाठवलाय तिने, अनबिलिव्हेबल आहे हे सगळं. आता लगेच सायली म्हणते हे रविराज सरांना माहीत असेल का. मग अर्जुन रविराजांना कॉल करतोय, पण प्रेक्षकांना डेफिनेटली प्रियाने कुठला तरी वेगळाच व्हिडिओ अर्जुनला पाठवला असेल, जो तिने महिपतला पाठवलाय तो नसेल पाठवला असा माझा अंदाज आहे. एवढ्या लवकर थोडीच त्यांना मालिका संपवायची आहे. प्रेक्षकांनो आजचा एपिसोड भारी जोरदार जबरदस्त आहे. नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला काय वाटतं मला तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स नक्की आवर्जून करा. कसा वाटला रिव्ह्यू तेही कळवा. धन्यवाद.